हे सगळ्यांनी नीट लक्ष देऊन ऐका, आपली खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे. तुम्हाला वाटत असेल ना की तुमची मम्मी तुम्हाला दूध देते म्हणूनच ती तुमच्या आयुष्यातली सगळ्यात इम्पॉर्टंट व्यक्ती आहे आणि त्यामुळे तुम्ही तिचीच आज्ञा पाळायला पाहिजे. ती म्हटली की आजोबांसोबत नाही खेळायचं तर नाहीच खेळायचं, पण असं काहीच नाहीये. थोडं सायन्स समजून घ्या तुम्ही. तुमची मम्मी तुम्हाला जे दूध देते ना, ते दूध काही हवेतून तयार नाही होत. ते दूध तयार होतं तिच्या शरीरातल्या अन्नातून. आणि ते अन्न देतो कोण? मीच तिला रोज कॅट फूड देतो, दूध देतो. मीच तिची काळजी घेतो. त्याचमुळे तिचं दूध तयार होतं आणि तेच दूध तुम्ही पिता आणि त्याच दुधामुळे तुम्ही जिवंत आहात. माझ्याशिवाय तुमचं अस्तित्वच उरणार नाही या जगात, समजलं? म्हणजे तुमच्या शरीरातला प्रत्येक सेल, प्रत्येक केस, प्रत्येक कण, प्रत्येक मिशी इनडायरेक्टली माझ्यामुळेच बनलीये. याचा अर्थ तुमच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा व्यक्ती कोण? मी. तुम्ही कोणाची आज्ञा पाळायला पाहिजे? माझी. आता थोड्याच वेळात तुमची मम्मी येईल. तिला डायरेक्ट सांगायचं, आम्हाला काहीच माहित नाही, आम्हाला आजोबांसोबत खेळायचंय. तुला जे करायचंय ते कर, नाहीतर आजोबा समर्थ आहे आमचं सांभाळ करायला. नाहीतर तू जाऊ शकते तुझ्या सासरी, त्या ऑरेंज पप्पांच्या घरी, जे आम्हाला पैदा करून सोडून गेले. ओके, डील डन.